गुप्तचर यंत्रणेत अधिकारी असल्याची बतावणी, 4 कोटींची फसवणूक, पर्वती पोलिसांकडून 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेत अधिकारी असल्याची बतावणी करून मेहुणीच्या मुलानेच एकाला तब्बल 4 कोटी 6 लाख रुपयांचा आर्थिक गंडा घातला आहे। गुप्तचर विभागाकडून मला 38 कोटी रुपये मिळणार आहेत, त्यासाठी शुल्क भरायचे आहे असे सांगूनही फसवणूक केली आहे। या प्रकरणी पर्वती पोलिसांकडून 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। याबाबत सूर्यकांत दत्तात्रय थोरात वय 53 राहणार दत्तवाडी यांनी फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी थोरात हे बँकेतून सेवानिवृत्त झाले आहेत, तर आरोपी शुभम हा त्यांच्या मेहुणीचा मुलगा आहे। शुभम याने तो लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेत अधिकारी असल्याची बतावणी थोरात यांच्याकडे केली होती। गुप्तचर यंत्रणेकडून 38 कोटी रुपये मिळणार आहेत। ही रक्कम मिळवण्यासाठी सुरुवातीला काही शुल्क भरावे लागणार आहे, असे त्याने थोरात यांना सांगितले। दरम्यान आरोपींनी त्यांच्याकडे बतावणी करून वेळोवेळी 4 कोटी 6 लाख 7 हजार रुपये उकळले। थोरात यांच्याकडून शुभम याने ऑनलाईन तसेच रोख स्वरूपात वेळोवेळी रक्कम घेतली। त्यानंतर आरोपींनी त्यांना रक्कम परत केली नाही। फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली। पोलीस उपनिरीक्षक पाटील या घटनेचा तपास करत आहेत। आरोपी शुभम हा फिर्यादीच्या मेहुणीचा मुलगा आहे। त्याने फिर्यादीला लष्कराच्या गुप्तचर विभागात नोकरी असल्याचे सांगून पैसे मिळणार असल्याची बतावणी करत फी भरण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचे समोर आले आहे। नंदकुमार गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पर्वती पोलीस ठाणे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण, ठाणे।